सहकार्य करा या टोळा. थँक्यू सो मच. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे तुम्हाला उनबाट संघ आणि एका साईडला बघायला मिळते. पहिला चेंडू खेळून काढला हलक्या बॅटीने, एक धाव तुम्हाला बघायला मिळते. खातं उघडलं गेलंय. थँक्यू व्हेरी मच. सुरुवात केली पाहिलं तर येस आपण बघतोय सालवड. हॅलो, सालवड चषक आणि उमरोळी चषक या दोन्ही चषकाचे लॉट्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. यस, पार्थचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण बघतोय जर सुरुवात चांगली केली आहे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर गोलंदाज कुशल ज्याच्या दुसऱ्या चेंडूवर जर पाहिलं तर प्रहार केलाय, चेंडूला पाठवलंय अगदी सीमारेषे पार चौकारासाठी. इथून जर पाहिलं तर ओहो काय टर्न आहे, जबरदस्त टर्न पाहायला मिळाला. फलंदाज इथे मात्र तन्मय थोडंसं अचंबित झाला असं मी म्हणेन, ज्या पद्धतीने चेंडूला लेग कट करण्याचा प्रयत्न केला कुशलने आणि खूप चांगला टर्न पाहायला मिळाला कुशलकडून. 40 धावापर्यंत पोहोचण्याची इथे मात्र आपण पाहतोय प्रोजेक्टेड स्कोर आहे, परंतु 5 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. चेंडूचा खेळ झालाय 3. पुन्हा एकदा कुशल आपण पाहतोय उनबाटचा एक चांगला संघ म्हणजे ज्याच्याकडे पाहायला जातोय. मनीष थोडीशी चुकी करतोय, विकेट किपर आहेत ज्या पद्धतीने आपण पाहतोय नेहमीच त्याला यष्टांच्या मागे पाहतोय. एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे आणि तोच मनीष याच्याकडे जर पाहिली तर थोडीशी चुकी झाली आणि चुकीचं रूपांतर काय तर बाईकच्या रूपाने ही रन्स मात्र काउंट केली जाईल. 6 धावा इथून आपण पाहतोय यावेळेस नाही सोडणार मनीष. जबरदस्त चेंडू या ठिकाणी टर्न केला होता, परंतु त्या टर्नच्या अगेन्स्ट खेळताना कुठेतरी फलंदाज चुकला आणि तदनंतर मनीषची कामगिरी जी आहे ती पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळाला. चांगली कामगिरी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. प्रियांशू आलाय नवीन फलंदाज. आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर संघर्ष मुरबे बी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. याआधी 2 मुरबेचे संघ आपल्याला पाहायला मिळाले. यश फाउंडेशन संघर्ष मुरबे आणि मुरबे संघ असं आपल्याला पाहायला मिळाला होता. कालच्या रात्रीमध्ये 2 मुरब्याचे संघ. याही वेळेस प्रियांशू आला आणि प्रियांशूला माघारी पोहोचवलंय. चांगली फेकी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली वैभवकडून आणि थेट जर पाहिलं तर यष्टांवर फेकली आणि गडी बाद केलाय. रनआउटच्या रूपाने गडी बाद. एक चांगली स्पर्धा नक्कीच आपण पाहतोय, अनुभवतोय आणि चर्चा केली जाते या स्पर्धेच्या खऱ्या अर्थाने. इथून आपण पाहतोय मनीष आलाय गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरं, पहिलं षटक हाताळलं. अगदी जर पाहिलं तर कुशलच्या दुसऱ्या चेंडूवर चौकार आले होते, त्यानंतर त्याने कमबॅक खूप चांगला केला. सिनियर खेळाडू आहे, ज्या पद्धतीने आपण पाहतोय गोलंदाजीसाठी मनीष सज्ज झालाय. अंकुश आहे एका बाजूला जर पाहिलं तर दुसऱ्या बाजूला तन्मय. अंकुश हा देखील चेंडू फिरवतोय, खूप चांगला लेग कट आपल्याला पाहायला मिळतोय. या चेंडूवर खेळताना जर पाहिलं तर लेग कटिंग जो गोलंदाज असतो त्याच्या विरोधात खेळताना कुठेतरी अडथळा नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. याही वेळेस तेच घडलंय. सरळ चेंडू जर पाहिला तर यष्ट्यानं आदळतोय आणि क्लीन बोल्ड आपल्याला पाहायला मिळेल. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकता चेंडू टाकल्यानंतर काय कट झाला आणि तितकाच कट जर पाहिलं तर थोडंसं बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. इथून बाद झालाय. 3-6 मध्ये 3 अशी आतापर्यंत जर पाहिली तर अवस्था आपल्याला पाहायला मिळते मुरबे संघर्ष मुरबे बी संघाची. याही वेळेस आणखीन एक गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र यष्ट्यांच्या मागे वैभव आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगले क्षेत्ररक्षण, खूप चांगले यष्टीरक्षण करताना गडी बाद. थँक्यू दिव्यांशू. नक्कीच आता दिव्यांशूला जास्त जिम्मेदारी आहे. आपली टीम मैदानाच्या आतमध्ये होती, परंतु आपण पाहतोय जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आशिष त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 4 आणि 2 मध्ये 1 अशी आतापर्यंत जर पाहिलं तर गोलंदाजी केलंय मनीष यांनी. 2 धावा दिल्या आहेत आणि 1 गडी बाद देखील केलाय. संघर्ष मुरबे थोडासा
कठीण परिस्थितीमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस चांगला चेंडू होता, चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न होता, शिप शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न देखील फसलाय. 7-4 आतापर्यंत आपण पाहतोय. इथून आपण पाहतोय आणखीन एक लेग चेंडू, चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. दोन्ही पंचांकडे अपील केलंय, परंतु अपील फेटाळलंय. मी म्हणेन ओव्हरची होते समाप्ती. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालंय आणि 2 षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर 7 धावा 4 गडीच्या मोबदल्यात. कालची रात्र आपण पाहिली होती जिथे हायएस्ट स्कोर कालच्या रात्रीमध्ये जर पाहिलं तर नोंदवला होता. 42 रन्स हायएस्ट स्कोर, 48 धावा नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला कालच्या रात्रीतला. आणि आजच्या दिवसातील लोएस्ट स्कोर जर पाहिला तर आज आपण पाहिलं जो 24 धावा जमवल्या होत्या बिरवाडी संघ, त्या देखील आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीने डिफेन्स केले आहेत बिरवाडी टीमने. क्वालिफाय होणारी टीम जर पाहिली तर आजच्या रात्रीमधली स्वयं आलाय गोलंदाजी मार्कवर. नक्कीच स्वयंला आपण पाहिलं होतं पंचाळीच्या मैदानावर एक बेस्ट बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं होतं तोच, आणि त्याची इथून ओळख दाखवतोय तो. आल्या आल्या जर पाहिलं तर विकेट मिळवतोय पहिल्या चेंडूवर गडी बाद करताना स्वयं आपल्याला पाहायला मिळेल. जय हनुमान उनबाट टीम ज्या पद्धतीने आज मैदानामध्ये उतरले, आज पूर्ण संघ पॅक आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पंचाळीमध्ये मी म्हणेन नक्कीच भावेश नव्हता त्या दिवशी, परंतु चांगली कामगिरी उनबाट संघाने केली होती. यावेळेस आपण पाहतोय वाईटचा इशारा आलाय, अतिरिक्त धाबा या ठिकाणी नक्कीच मोजल्या जातील. धीरज मोरे बारकाईने पाहतायत, नक्कीच तो देखील या टीमचा एक पार्ट आहे असं मी म्हणेन. यावेळेस जर पाहिलं तर आज शुभम नाही आहे, नक्कीच एका कोणत्या तरी खेळाडूला थोडीशी आराम देण्याचं काम या ठिकाणी केलं जातंय. भरपूर खेळाडू आहेत खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर माझ्या बाजूला देखील आपण पाहू शकतायत एक चांगला खेळाडू. नक्कीच इथून आपण पाहतोय आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज इथून जर पाहिलं तर बाद झाला. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली 9 या आकड्यावर 9 धावा झाल्या आहेत. नऊ वर 6 अशी आतापर्यंत परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मुरबे बी संघाची संघर्ष मुरबे बी संघ. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा फटका तर टटावलाय, चेंडू जातोय अगदी क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी भावेश, खूप चांगलं क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळाला. आजच्या रात्रीतील लोएस्ट स्कोर होईल का? यस, नो डाऊट. इथून मात्र तिसरा गडी बाद करतोय का? मला नक्कीच मी म्हणेन 45च्या मैदानावर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून किताब मिळाला होता, त्याची पुनरावृत्ती करताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज स्वयं ज्यांनी आतापर्यंत जर पाहिले तर 3 विकेट्स आपल्याला पाहायला मिळाले, 2 बॉक्स विकेटच्या रूपाने आणि 1 जर पाहिलं तर क्लीन बोल्ड, असे एकंदरीत आतापर्यंत 3 विकेट. आणि धावांचा जर विचार केला तर फक्त 2च धावा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. याही चेंडूवर इथे मात्र आपण पाहतोय यस, 1 टाइम 2 टाइम अँड 3 टाइम अटेम्प्ट केला आणि चेंडूला पकडलंय. यावेळेस स्वयं येतोय फ्रेम मध्ये, काही जबरदस्त गोलंदाजी केली त्यांनी. 1 षटक हाताळलं, 1 षटकामध्ये 4 गडी बाद आणि फक्त जर पाहिले तर 2 धावा. वाह, खूप चांगली कामगिरी इथून मात्र आपल्याला स्वयंची पाहायला मिळाली. टीम जर पाहिली तर पूर्णपणे आता मात्र बॅकफुटला आहे, हे ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत. ऑल आउट टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. संघर्ष मुरबे बी संघ तिसऱ्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर ऑल आउट झाले. चांगली कामगिरी, एक उत्तम दर्जाची कामगिरी जर पाहिली तर नक्कीच जय हनुमान उनबाट संघाची आपल्याला पाहायला मिळते.
पहिली टीम आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये जी ऑल आउट नक्कीच संघर्ष मुरबे ब संघ च्या पद्धतीने आज मैदानामध्ये उतरला होता आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर बॅट्समन त्याची जागा बनवू शकला नाहीये. मोठी धावसंख्या उभा राहायची होती परंतु ती बनवू शकली नाही. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 10 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू असतील 24 चेंडू म्हणजे 4 षटकामध्ये 10 धावा. मागच्या मॅच मध्ये देखील आपण हाच विचार केला होता. कदाचित 24 मध्ये 25 बनवायचे होते. एका बाजूला साई एकता बिरवाडी टीम जी डिपेंडिंगला उतरली होती आणि जबरदस्त गोलंदाजी करत हे रन्स देखील आपल्याला पाहायला मिळत जे काढू दिलेले नव्हते. चांगला विजय मिळवला होता त्या ठिकाणी. यावेळेस आपण पाहतोय पहिला चेंडू आणि आशिषचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. टॅपचा फटका मारण्याचा प्रयत्न केला आशिष यांनी. चेंडूवर जर पाहिलं तर सिंगल रन्स घेतलाय. स्ट्राईक चेंज केले. एका बाजूला स्वयं आणि दुसऱ्या बाजूला आशिष अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. हो कडक प्रहार यावेळेस पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय परंतु रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. फटका चांगला होता. जर पाहिलं तर गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी स्वयं याचा. पुन्हा एकदा हा चेंडू जर पाहिलं तर सोडलाय म्हणजे वाईड येणार आहे. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय वाईड वर रन्स मात्र आखली जाईल. 2 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती. अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे. याही वेळेस कडक प्रहार परंतु पहा इथे मी सहजासहजी विचार केला तर जिंकू देणार नाही असं म्हणतोय उर्बेकर टीम. हर्षल आलाय. यंदाच्या घडीला जर पाहिलं तर इनफॉर्म फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय. मागच्या काही इनिंग्सचा जर विचार केला तर एक इनिंग्स त्याच्या नावावर राहिली होती ज्यांनी 6 चेंडूमध्ये 6 चौकार आणि आल्या आल्या त्याही चेंडूवर चौकार मारून आपली ओळख दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजाचा विचार केला स्वयंचा. पहिल्या चेंडूवर त्यांनी विकेट घेतला होता. आता विचार केला हर्षलचा तर हर्षलने देखील आल्या आल्या चौकार मारलाय. म्हणजे इथून आपण पाहतोय जी ओळख आहे ती दर्शवली गेली. 4ची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. हो आणखीन एक चांगला फटका होता. अगदी पंचांच्या बाजूला चेंडू निघून गेलाय डिक्लेअर झोन कडे. सिंगल रन्स मिळेल त्या ठिकाणी. संयमता आहे नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. आशिष पुन्हा एकदा इथून कडक पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू चाललाय डिक्लेअर झोन कडे. सिंगल रन्स मिळेल त्या ठिकाणी. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर 8 धावा. अजूनही 2 धावांची आवश्यकता आहे. 2 धावा नक्कीच पाहायला मिळतील. आशिष आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जर पाहिलं तर चिन्म हो इथून मात्र पाहतोय आपण चेंडू जर पाहिलं तर सीमारेषा पार जात होता. बॉक्स विकेटच्या रूपाने गडी देखील बाद झाला असता परंतु कुठेतरी कॅच घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिथे मात्र आपण पाहतोय ड्रॉप केलाय कॅच. यावेळेस वाईट चेंडू येतोय. स्कोर इज लेबल आपल्याला पाहायला मिळेल. समांतर झालाय स्कोर. 17 चेंडू जरी डॉट केले तरी मॅच ही जिंकू शकते इथून आपण पाहतोय. परंतु विकेट ठेवावे लागतील तुम्हाला. ही एक महत्वाची बाब आहे. इथून आपण पाहतोय हर्षलला माघारी परतावा लागेल. गडी बाद होतोय. हर्षल कुशल आलाय नवीन फलंदाज. एका धावेची अजूनही आवश्यकता आहे. मॅच पूर्णपणे जर पाहिलं तर जय हनुमान उनबेटच्या खेमामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. उनबाट संघ ज्या पद्धतीने खेळला आज चांगली गोलंदाजी केली. ऑल आउट केलं समोरच्या टीमला. हो समोरच्या दिशेने क्रॅकिंग फटका. कुशलची ओळख इथून मात्र दाखवतोय. चौकार मारून फिनिश करतोय. एक गुड फिनिशर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेला कुशल. यावेळेस जिंकते टीम जय हनुमान उनबाट संघ आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल. नो डाऊट ज्याने 4 गडी बाद केले आणि बॅटिंग करत असताना ज्याच्या